हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. तर आज मी गेलेले होते आद्वैतच्या स्कूलमध्ये आणि ते पाहतात चाल किती छान मुलांनी सगळ्या प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि तुमच्याकडे थोडंसं शेअर केलेलं आहे. तर आद्वैतचाही त्यात प्रोजेक्ट होता, तर मी सर्व पाहण्यासाठी गेलेले होते आणि सकाळी 10 वाजताच प्रोजेक्ट विज्ञान दिवस चालू झालेला होता. तर असे इतके छान छान छोट्या छोट्या मुलांनी केले होते प्रोजेक्ट आणि सगळे युनिक होते, असे वेगवेगळे, एकसारखा कुणाचाही नव्हता आणि सर्व सोलरवरतीच होते. आणि खूप छान, किती कौतुक करावं ह्या मुलांचं एवढं समजत नव्हतं, कारण इतक्या लहान लहान मुलांनी कशा एवढ्या युक्ती लावून असे छान छान प्रोजेक्ट बनवलेले होते. आणि एका ग्रुपमध्ये 4 जण होते आणि 4घांनी मिळून असे बनवलेले आहेत. तर इथं पाहताच तुम्ही, जेवढे मला हे झालेले आहेत तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. असे बरेचसे प्रोजेक्ट होते जे की मी सर्व काही शूट केलेले नाही, पण जरा मला वाटते तेवढं मी शूट केलेले आहेत आणि दाखवलेले आहेत. तर खूपच छान छान आहेत. आणि इथं सोलरवरतीही आहेत आणि मुलं सर्व एक्सप्लेन करून ही सांगत होती माहिती त्याची. आणि असं बघतच राहावं असं वाटत होतं, इतके छान बनवलेले होते. आता हेही आहेत ते बाहेर उन्हामध्ये बनवलेले होते, सोलरवरती आहेत हे गाड्यांचे वगैरे. तर खूपच छान होतं. 10 ते 1 पर्यंत होतं. तर मुलांनी हे प्रोजेक्ट अगोदरच 4-5 दिवस बनवून ठेवलेले होते आणि काही काही प्रोजेक्ट बनवण्यासाठी मुलांना 3-3, 4-4 दिवस गेलेले होते. तर मुलांनी सुट्टीमध्ये मिळून सर्वांनी असे बनवलेले आहेत. शाळेचा कोणताही वेळ न घेता सुट्टी दिवशी बनवलेले आहेत आणि ज्या दिवशी विज्ञान दिवस आहे त्या दिवशी स्कूलमध्ये प्रदर्शन ठेवलेलं आहे. तर सर्व मुलांनी अशी तयारी करून आलेले आहेत. त्याचबरोबर सर्व मुलं माहितीही त्याच्याबरोबर सांगत होते, जे की ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्या काय आहे ते सर्वजण मिळून असे सांगत होते. तर हा ही सोलरवरतीच आहे आणि हा पण खूप छान आहे. इथे तर त्या मुलांनी दाखवलेला आहे, कंपाऊंड आहे, त्याला तारांना करंट वगैरे बसू शकतो. पहिल्या ताराला हात लावला तर काहीच होत नाही, पण सेकंड दुसऱ्या ताराला जर हात लागला तर करंट येतो, असं त्यांनी दाखवलेलं आहे इथं. आणि खूप छान आहे. आणि मुलं पण इतकी मोठी नाही, 6वी 7वीचीच मुलं आहेत ही. ह्याच मुलांनी बनवलेले आहेत आणि खरंच ह्या मुलांचं कौतुक करावं थोडंसं. आणि झाल्यानंतर मी घरी आलेले आहे. तर येता येता काही थोडंसं सामान घेऊन आलेले आहे, का तर म्हणलं कामात कामे खेलपाटा, नंतर जाणं होत नाही गावामध्ये. तर येता येते थोडंसं काम हे करून आलेले आहे. आल्यानंतर ती इतकी दमल्यागत वाटलेलं आहे, कारण ऊन तर खूपच होतं. चला तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.